स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. पहलगाम इथं अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात 27 भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध म्हणून आज व्हॉइस ऑफ मीडिया इचलकरंजी शहर या पत्रकार संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी पत्रकार कक्षात मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो यासाठी 2 मिनिटं स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या अगोदर व्हॉइस ऑफ मीडिया इचलकरंजी शहराच्या वतीनं प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख निकेश खाटमोडे पाटील यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात म्हटलंय की अतिरेकी हल्ला करणाऱ्या या नराधमांना शोधून काढून त्यांच्यावर सरकारनं कठोर कारवाई करावी. हा भ्याड हल्ला आहे. यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांच्या पाठीशी व्हॉइस ऑफ मीडिया संघटना सदैव राहील असं सांगण्यात आलं. हे निवेदन स्वीकारल्यानंतर प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख खाटमोडे पाटील यांनी तुमच्या भावना शासनापर्यंत कळवू. अतिरेक्यांचा हा भ्याड हल्ला आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुमच्या भावना मी वरिष्ठांपर्यंत कळवतो असं त्यांनी सांगितलं. यानंतर पत्रकार कक्षात व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांनी अतिरेक्यांच्या या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करून त्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच जे इचलकरंजी शहरात बेकायदेशीरपणे पाकिस्तानी नागरिक राहत आहेत त्यांना शोधून काढून त्यांची रवानगी पाकिस्तानात करावी अशी मागणी त्यांनी केली. यानंतर उपाध्यक्ष रविकिरण चौगुले यांनीही या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पत्रकार कक्षात श्रद्धांजली वाहताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव, इचलकरंजी अध्यक्ष निखिल भिसे, उपाध्यक्ष रविकिरण चौगुले, खजिनदार शैलेश चव्हाण, सचिव संतोष काटकर, सभासद बाळासाहेब पाटील, कमलाकर जाधव, संतोष मोकाशी, रोहन हेरलगे, सचिन नगरकर, आदित्य गुप्ता, सद्दाम मुल्ला, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल लांबी, श्रमिकचे सदस्य शिवानंद रावळ, ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र टिकणे, वृत्तपत्र विक्रेते विजय शिंदे उपस्थित होते.